आमच्या शेतातल्या जेवढ्या पण गोष्टी ना मी व्लॉगमध्ये टाकल्या ना त्या गायब होत्या म्हणजे होतात. राम राम भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. आज आहे ना मी चाललो होतो बहुत शेतामध्ये तर तसं काही खास काम नाही, पण आपलं शेत आहे म्हटलं आपल्यालाच फिरून यावं लागेल. मग आपली गाडी काढली आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो बहुत शेतामध्ये आल्यावर आहे ना मला तर पहिले माझ्या जुन्या आठवणी आठवतात. काय दिवस होते रावते. पहिले तर बागामध्ये ना चिखल असायचा आणि त्या चिखलामधून आहे ना चालायला लईच वाईट वाटत. पण आता असं झालंय दररोज पाणी भरायला म्हटल्यावर चिखल पण काही वाईट नाही वाटत. मग आता आहे ना आलो होतो भाऊ मोसंबीच्या शेतामध्ये ना चक्कर मारायचा होता, कारण की मोसंबी गळ होती की नाही ते बघायची होती. आपल्याला आहे ना 2-4 दिवसामध्ये मोसंबीची पण हार्वेस्टिंग करायची. मला आहे ना या डब्याकडे पाहून आहे ना माझी जुनी आठवण आठवली. आमच्या शेतामध्ये ना सशी आहे आणि ते सशी आहे ना कधी मध्ये दिसत राहते मला. मी लहानपणी काय करायचो, अशी ना 5 लिटरची ग्लासेलची कॅन घ्यायचो आणि ती कॅन आहे ना मधूनच कापून टाकायचो आणि त्या कॅनेला आहे ना जमिनीमध्ये गाडून टाकायचो आणि त्याच्यामध्ये ना पाणी ठेवायचो त्यांच्यासाठी. म्हणजे तेव्हा किती भारी वाटायचं ना की आपण त्यांच्यासाठी पाणी ठेवतोय. पण आता आपल्याला उरकाना आणि त्यांच्यासाठी कधी वेळ द्यायचा आहे. शेतामध्ये फिरता ना मी येऊन पोहोचलो तो या जांभूळ बशी. जांभूळ आहे ना मी लहानपणी लावली होती. मी तेव्हा आहे ना 7वीला असेल. मला लहानपणापासून आहे ना झाडं लावण्याची, चिमण्यांना पाणी ठेवण्याची लय आवड होती, पण ती ना हळूहळू संपत गेली. पण आता आहे ना एवढी सारी कामं असतात की त्या कामातनच उरकत नाही. आता आहे ना मी पूर्ण शेतामध्ये फिरून झालं होतं, म्हटलं निघावा घराकडे. मग मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बरं का.